अजून भरलेलं नाही आहे, पण ज्यांच्या गाड्या आहेत त्या आता निघणार आहेत थोड्या वेळाने. तर भेटते आता गावात गेल्यानंतर. नवरदेवाची गाडी किती मस्त सजवलेली आहे आणि नवरदेवाला बैलगाड्याचा खूप वेड आहे, बैलगाडा लवर आहे, त्यामुळे त्यांच्या गाडीवर जी थीम आहे ती बैलगाड्याची आहे. किंचित बसवतात गाडीमध्ये तशी पुढे बसते की अच्छे अच्छे नाच नाच. कोण आहे इहू कोण भेटली दरम्यानच्या काळात वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक दत्ता शेटे गुरु पाटील शुभागमन होते मनपूर स्वागत. सन्माननीय शिवाजीराव तामाने उद्योजकांचे शुभागमन होते मनपूर स्वागत. उद्योजक माऊशेठ कोदरेवाडी नगरीचे उद्योजक सन्माननीय नवनाथरावजी गवारे पाटील शुभागमन होते मनपूर स्वागत. सन्माननीय बबनरावजी तोडकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आपण वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपले मनपूर स्वागत. त्यामध्ये उद्योजक दरम्यानच्या काळामध्ये उद्योजक आदरणीय सुनीलदादा येणार मान्यवर आपण देखील आवर्जून उपस्थित राहिल्यात. आपलं मनापासून स्वागत. उद्योजक आदरणीय राजेश दादा मेदनकर दादा आपलं देखील दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. त्यामध्ये जयमल्हार बैलगाडा संघटनेचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना एक शिवसैनिक आणि विभाग प्रमुख आदरणीय दत्ताभाऊ शिंगाडे मान्यवर आपलं देखील मनापासून देखील विनंती आपण नवरदेव मुलाला कपडे लावण्यासाठी मंचावरती यायचं. सन्माननीय दादाभाऊजी उज्ज्वल महाराज आपला नामंजूर झाले. सन्माननीय रामरावजी शिंदे पाहुण्यांचा नामंजूर झाला. सन्माननीय संजयजी भुजबळ उद्योजकांना विनंती असेल आपण महाराजांना सन्मान करायचे. उपस्थित सर्वच मान्यवरांना आग्रह
विनंती असेल आपण सर्वांनी स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. या ठिकाणी संजय दादा परदेशी त्याचप्रमाणे आप्पासाहेब वाडेकर बंजारांना विनंती आपण देखील गंध लावण्यासाठी पुढे यायचं. रमेश दादा वाडेकर आपल्या तर इकडे आहे आई, इकडे स्वाती मामी, इकडे बहीण लागते ना, आधी माहिती करून घे आधी माहिती करून घे व्हिडिओ. इकडे आहे सपना मामी आणि इकडे कोमल मामी, पण मामी लागते. या दोन्ही पण मामी. इकडे नाव सांगा मामी तुमचं. माझं नाव कोमल. कोमल मामी आणि स्वाती मामी. इकडे सांगितलं सपना मामी. आणि ही आहे विद्या, विद्या मावशी माझी. पण लहान आहे ना गं विद्या मावशी म्हणते मी. विद्या नाही म्हणायची नाही, पण पहिल्यापासून मी लग्न होतं झालं तेव्हा विद्याच म्हणायची तिला, आहे की नाही. कॅमेरामन समोर स्माइल ठेवा. 1 मिनिट थांबा तसंच. रवीना रवीना पाठीमागं पण लावा एक जण. लावा ना. बघा इकडे समोर. संध्याकाळी तर याच्यापेक्षा जास्त आहे. मोठी स्माइल द्या. व्हिडिओ चालू आहे आणि चॅनलवर येणार आहे बरं का होता येईल. हो बाय 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 बाय. लवकर आतापर्यंत व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की घरातून आम्ही निघालो, नंतर कार्यालयामध्ये गेलो, साखरपुडा झाला, हळदही झाली, मी हळदही लावली. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे शूट केले. त्यानंतर मी घरी गेले आईकडे ड्रेस चेंज करायला, ताई आणि मी म्हणजे माझे नणंदबाई. त्यानंतर आम्ही लग्नासाठी तिथे पोहोचलो. संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला होता. मंगलाष्टक वगैरे संपूर्ण झाले होते. नंतर फटाके वगैरे वाजलेले. इव्हिनिंगचं लग्न होतं म्हणून खूप छान वाटत होतं. लाईटिंग वगैरे होते. तर तो व्हिडिओ मी शूट केला. नंतर बाकीचे छोटे मोठे असे क्लिप्स मी शूट केलेले. तर छोटे मोठे क्लिप्स मी शूट केलेले आहे. सप्तपदीचे व्हिडिओज मी शूट केलेले होते. पण झालं असं की माझ्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओज मला सापडतच नाही आहे. आणि ज्यावेळेस मी ट्रान्सफर केले होते लॅपटॉपमध्ये, कारण की मेमरी लगेच माझी मोबाईलची फुल होत असते.
तर मी लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर केले. मी ते व्हिडिओ सगळे पाहत होते की सगळीकडे फोल्डर्समध्ये कुठे ठेवले मी, अजिबात मला सापडलेच नाही आहे. आणि माझं डोकंच चालत नाही ते व्हिडिओज नेमके कुठे गेलेत, मी कुठे ठेवले आहेत. मोबाईलमध्ये तर नसतातच, कारण की मी लगेच ट्रान्सफर करते लॅपटॉपमध्ये. आणि आता मी खूप शोधले पण असं झालं की सापडतच नाही आहे. मग काय करावं मला तेच समजेना. आणि शेवटी म्हणतात त्या व्हिडिओला पण खूप लेट होणार आहे असं मला वाटतं आहे. कारण की हा जो काही मी शूट केला आहे हळदीपर्यंत थोडंसं, नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी नंतर घागरा घातलेला आहे. आणि थोडं एक क्लिप आलेली आहे की मी आमच्या जावेबरोबर ताईंबरोबर बोलताना, तर तो लग्नातला शेवटचा व्हिडिओ आहे. तो लग्नातला व्हिडिओ आहे. पण बाकीचे व्हिडिओ मला सापडतच नाही आहे की कुठे गेलेत, काहीच समजेना. खूप मी डोकं चालवते की अरे कुठे मी ठेवले, कोणत्या फोल्डरमध्ये ठेवले, काहीच मला सापडत नाही आहे. काय सुचेना काय करावं. मग शेवटी निर्णय घेतला की आता मी तुमच्याबरोबर बोलून व्हिडिओचा एंड करते आणि सांगते की तो व्हिडिओज मला सापडत नाही आहे. तो सॉरी, लग्नाचा तो व्हिडिओ मेन व्हिडिओज नाही भेटत आहे मला. मला जो व्हिडिओ दाखवायचा तोच व्हिडिओ याच्यामध्ये नाही आहे. पण सॉरी. पर्यंत हळद साखरपुड्याचा व्हिडिओ नक्की पाहिला असेल, तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि मनापासून सॉरी, लग्नाचा व्हिडिओ मी याच्यात ॲड करू शकले नाही आहे, कारण की माझी चूक आहे. डिलीट झाले असतील, कुठे मला सापडतच नाही आहे. कारण की खूप व्हिडिओज असतात, ते शोधावं लागतात. प्रत्येक क्लिप्स असतात छोट्या मोठ्या, तेवढ्यामध्ये ते शोधावं लागतं. मी खूप प्रयत्न केला पण मला काही मिळालंच नाही. तो आत्तापर्यंत जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे ते तुम्हाला नक्की आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अगेन सॉरी. काही करू शकत नाही मी. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ना. सो आता मी पुढे व्हिडिओ मला अपलोड करायचे आहे, त्यासाठी मी हा पटकन व्हिडिओ टाकणार आहे. आणि तुम्ही लवकर बघावा असं माझी खूप इच्छा आहे. खूप जण विचारतात लग्नाचे व्हिडिओ आलेले नाही आहे, तर तुम्हाला नक्की पाहायला मिळतील हा लग्नाचा व्हिडिओ. चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हॅपी राहा आणि टेन्शन फ्री राहा, जसं की मी राहते. आता काहीच करू शकत नाही, टेन्शन येतं पण सोल्युशन काढायचे असतात. असं सोल्युशन मी काढत असते. बाय बाय.